नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी. विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांचे सहज संवाद फेक आणि त्यातून होणारे गमतीशीर विनोदाचे किस्से आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला पु ल आणि त्यांच्या पत्नी सुनीताताई यांच्यामधील किस्से ऐकूयात. एकदा आपली आणि सुनीताताईंची ओळख करून देताना पु ल म्हणाले की मी देशपांडे आणि या उपदेशपांडे. आणि यावर अजून एक किस्सा असा आहे की आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या सवयीमुळे पु ल एकदा आपल्या पत्नीला सुनीताताईंना म्हणाले की या घरात मी तेवढा देशपांडे आहे आणि तू उपदेशपांडे आहेस. असेच एकदा वसंतराव देशपांडे पुलंना म्हणाले की ही मुलगी म्हणजे सुनीताताई एक रत्न आहे. यावर पु ल लगेच म्हणाले म्हणूनच गळ्यात बांधून घेतली. पु ल 75 हे पुस्तक पुलंना अर्पण करण्याचा समारंभ होता आणि त्यावेळी अगोदर जयंत नारळीकर यांचे भाषण झाले आणि आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की बंधू आणि भगिनींनो असे मी म्हणत नाही, कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे. तर यानंतर पुलंची बोलण्याची वेळ आली तेव्हा ते म्हणाले की मला बंधू आणि भगिनी म्हणायला काहीच अडचण नाही, कारण माझी पत्नीच मला भाई म्हणते. एकदा पुलंना एक क्रॉकरी सेट गिफ्ट म्हणून मिळाला. तर तो सेट सुनीताताईंना आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनीताताई तो सेट आपल्या भाचीला दाखवत होत्या आणि सुनीताताईंचा सर्व काही जपून ठेवण्याचा स्वभाव त्या भाचीला माहीत असल्यामुळे ती सुनीताताईंना म्हणाली की अगं एवढा सुंदर सेट फुटू नये म्हणून या भीतीने तू तो कधी वापरणारच नाहीस का. यावर पु ल पटकन म्हणाले हो, तर सुनीता मला कधी ऑमलेट सुद्धा करून देत नाही अंडी फुटतील म्हणून. एकदा एका भोजन समारंभात पुलंच्या एका बाजूला श्री ना ग गोरे आणि दुसऱ्या बाजूला श्री भुजंगराव कुलकर्णी असे बसले होते. तर पु ल म्हणाले की अजबच आहे, एकीकडे नाग आणि दुसरीकडे भुजंग. माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. तर एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखत घेत होते आणि प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु ल ही मुलाखत ऐकत होते. हसत खेळत चाललेल्या या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला. तुमची आणि त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती? लग्नाला खूप वर्ष होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहून पहिल्या रांगेतील पु ल उत्स्फूर्तपणे मोठ्याने म्हणाले की अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या वर्मावर नको रे बोट ठेवूस. एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. तर बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलून गेले की तुमच्या घरी काय तुम्ही आणि सुनीताताई सारखे खो खो हसत असणार. तर यावर गंभीरपणे पु ल ही त्यांना म्हणाले की तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवारीसारखे वार करते आणि तुम्ही ते ढाल हाती घेऊन चुकवता, असंच सारखं चित्र असतं का. वसंत सबनीस हे तळवळकरांचे मित्र.
तर एकदा ते सबनीसांच्या घरी गेले आणि तेव्हा तिथे पुलंही बसले होते. तर वसंतरावांनी ओळख करून दिली की हा माझा मित्र शरद तळवळकर. हो का, अरे वा, पुलं म्हणाले. चांगला मनुष्य दिसतो. नव्हे, हा चांगलाच असणार. हे कशावरून म्हणतोस तू? वसंतरावांनी पुलंना विचारलं. अरे, याच्या नावावरून कळतंय ते, पुलं म्हणाले. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे हा माणूस सरळ असणारच. पुलंच्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरले होते आणि योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. तर हे कळाल्यावर पुलं म्हणाले की बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो. साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता आणि पुलंना त्या प्रयोगाला आवर्जून बोलवले होते. तर नाटकाचा पहिला अंक चालू असताना नाचताना कोणीतरी पडल्याचा आवाज आला. तर शेजारचा घाबरून पुलंना म्हणाला, काय पडलं हो? तर पुलं म्हणाले की नाटक, दुसरं काय. पुलंचा वाढदिवस होता आणि एका मार्केट यार्डच्या व्यापारीच्या हाताने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. तर पुलं त्या वजनाने थोडे झुकले आणि हे बघून व्यापारी म्हणाला, काय राव, काय झाले एवढे? पुलं म्हणाले, बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही. एकदा पुलं प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटलं. तो त्यांचा चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त 2 व्यक्तीवर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. तर माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर तुमचाही फोटो ठेवलाय. तर त्यावर पुलं म्हणाले की अहो, असं काही करू नका, नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्यांच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच का म्हणून. स्वतःच्या खास विनोदी पद्धतीत पुलं एके ठिकाणी म्हणतात एका ठिकाणी म्हणतात की मुलगी अगर मुलगा, सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे. कारण वळण म्हटलं तर ते सरळ कसे असणार. भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. एकदा एक कदम नावाचे गृहस्थ पुलांकडे आले. त्यांना मुलगा झाला म्हणून त्यांनी ते पेढे घेऊन आले. तर पुलांनी आशीर्वाद देताना कदम कदम बढाए जा असा आशीर्वाद दिला. गप्पांच्या ओघात पुलं एकदा म्हणाले की मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शुकुनी म्हणावं तरी पंचायत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचायत. पुलंच्या सुंदर मी होणार या नाटकावर आधारित असलेला आज और कल हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. तर त्याबद्दल बोलताना पुलं म्हणाले की हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणे 2च दिवस चालला, आज और कल. हौसेसाठी प्रवास करणाऱ्या टुरिस्टला मराठीत काय म्हणावं?
असा प्रश्न पुलंना कोणीतरी विचारला. तर त्यावर पटकन पुलं म्हणाले की त्यात काय, सफरचंद म्हणावं. आणि मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं की एअर होस्टेसला आपण हवाई सुंदरी म्हणतो, तर नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये? आणि वाढणाऱ्याला आपण जर वाढपी म्हणतो, तर वैमानिकाला उडपी का म्हणू नये? आणि त्याच सुरात पुलं खूप दारू पिणाऱ्याला पिताश्रीही म्हणतात. भारती मंगेशकर या दामू अण्णा मालवणकर या प्रसिद्ध विनोदी कलाकारांची कन्या. तर त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणि दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते. त्यामुळे पुलंनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा म्हणाले, ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आहे. पुणे आकाशवाणीवर 1955मध्ये पु ल विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. तर जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यात पु ल, कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगुळकर, मिराजदार अशी मंडळी असायची. त्यावेळेचा एक प्रसंग की महात्मा गांधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा 2 ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र संचालकांनी निर्मात्याच्या बैठकीत सूचना विचारल्या की कुणी काही कार्यक्रम सुचवले. पुलं म्हणाले, गांधीजींना मौन प्रिय होते, तेव्हा आपण 2 ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये. यावर संचालकासह सर्वजण खळखळून हसले. एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी बॉक्स मिळेल का म्हणून विचारलं. हो, पण त्या बॉक्सला पैसे पडतील. दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. अरे वा, म्हणजे मिठाई फुकट वाटतं. माहेरचा एक जुना अंक वाचताना भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात की त्यांची आई माणिक वर्मा यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पुलं पटकन म्हणाले की हिने तर वर्मावरच घाव घातला. वाऱ्यावरची वरात या रवींद्र नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते आणि लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगमध्ये उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले, प्रयोग संपेपर्यंत थांब. लालजींना कळेना. प्रयोग संपला, पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला आणि लालजींना हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, उद्या याची वरात निघणार आहे, पण तो आजच वाऱ्यावर स्वार होऊन आला आहे. आणि हे ऐकताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. एकदा पुलं कुटुंब आणि वसंतराव पुलांचं कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते. बहुधा राधानगरी असेल. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय असा रानरेडा आला
आणि त्यांच्याकडे खुन्नसपणे बघू लागला तेव्हा वसंतराव म्हणाले, भाई, आय थिंक ही इज गोइंग टू चार्ज. पु ल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमध्ये बोलतोस वाटतं. हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला. एकदा शांताबाई शेळके यांचा वाढदिवस होता. तर त्यानिमित्ताने पुलंनी त्यांना फोन केला. हॅलो शांताबाई ना, मॉस्कोहून गोर्बाचेव तुमच्याशी बोलू इच्छितात तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी. काय बाई, तुम्ही नाव कधी बदललं? फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून हसू आवरत शांताबाई पुलंना दाद द्यायच्या. तर 12 ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा आणि 8 नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा वाढदिवस. उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करतात. तर साहित्य क्षेत्रातील ही 2 मोठी माणसं एकमेकांच्या अशा खोड्या काढीत साजरा करीत. पण पु ल आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा 12 जून हा बाईंचा स्मृतिदिनही आहे. तर खास दिवस शांताबाईंनी आवर्जून सुनीताताईंना भेटण्याचा दिवस असायचा. पु ल विनोदाने बोलत असल्यामुळे त्यांच्याशीही समोरून विनोदाने बोलत असे. तर त्यातील काही किस्से आज मी सांगणार आहे. एका संगीत संमेलनाच्या भाषणात पुलंनी एक किस्सा सांगितला की एकदा एका शेताच्या बांधावरून ते जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. तर आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशिवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकऱ्याला विचारलं की काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टोमॅटो येतील? यावर तो शेतकरी चटकन म्हणाला, या झाडाला माझ्या हाडाचे खत जरी घातले तरी त्याला टोमॅटो कधीच येणार नाही, कारण ते झाड वांग्याचे आहे. पुलंच्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते आणि आपल्या भाषणात ते म्हणाले की पु ल थोर साहित्यिक आहेत. त्यांनी खूप साहित्य निर्मिती केली आहे. आणि नंतर त्यांच्याकडे बघत ते पुढे म्हणाले, साहजिकच आहे, त्यांच्या नावातच पु आणि ल दोन्ही आहे, मग निर्मितीस काय कमी.